इथल्या मातीतल्या प्रत्येक सरदारात चीड असते, स्वाभिमान असतो, शौर्य असतं, पौरुष असतं. पण आम्हाला सांगा, ते काय झोपाळ्यावर बसून आजूबाजूच्या लोकांना गप्पा मारत सांगण्यासाठी असतं का? नाही ना. ते प्रत्यक्ष कृतीतून दिसलं पाहिजे. दुश्मनांशी दोन हात करताना ते दिसलं पाहिजे. या, आम्ही चाल केली म्हणून जगाला विसरता, आम्हालाही विसरता. तुम्हाला कल्पना यावी म्हणून विचारतो. तुमच्या समोर आक्रमक काल यवन येत असेल तर तुम्हाला काय काय आठवेल? हे विचार करा. बर, हे जाऊ दे. तालमीत जेव्हा तुम्ही तलवारीला तलवार भिडवता तेव्हा आज थाळ्याला काय करायचं असा विचार तुमच्या डोक्यात येतो? नाही ना. हे तसंच आहे. पटलं, पण थेट कालयवनाची तुलना? थांबा. हे बघा, हे बघा कसे सगळे कालयवन एका रांगेत उभे आहेत. आपल्या मुलखावर डोळा असणारे हे 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 कालयवन बघा. हे आपण. मुर्तजा निजामशाह, हे वजीर आजम मलिक अंबर साहेब आणि हे वजीर आजम मियान राजू. या बाजूला विजापूर म्हणजे आदिलशाही. हे इब्राहिम आदिलशाह आणि त्याचे सरदार रणदुल्ला खान आणि अफजल खान. एका बाजूला ही कुतुबशाही आणि ह्या बाजूला मोगल. आग्रा दिल्लीचा पातशहा जहांगीर आणि त्याचा मुलगा खुर्रम शहाजहान आहे, परवीज आहे. हे म्हणजे तुमच्या लक्षात येते, कितीही बलाढ्य मनगट असू देत, निधडी छाताड असू देत, हे काल यवन काही संपत नाही. एकाला मारायच्या आधीच दुसरा आहेच. अहो अहो, काय करताय? स्वारी, तुम्ही केवढा मोठा धोका पत्करताय हे ध्यानात आलं. तुम्ही जपा स्वतःला. आमचा विचार नाही केला तरी चालेल, पण स्वतःला सांभाळा. हे काय? अहो, एवढ्या हळव्या का होताय? काही नाही, असंच. तरी पण काहीतरी विचार जरूर करताय. मुलखाचाच विचार करतो. लग्नाच्या वेळी आपण सगळं बदलू असं ठरवलं होतं खरं, पण ते इतकं सोपं नाहीये, सहज नाहीये. हे सहज सोपं असतं तर कुणीही बदललं असतं. आपण हे ध्यानात ठेवू आणि त्या दिशेने एक एक पाऊल टाकू. आपण हे बदलायचं म्हणजे बदलायचंच. वेळ लागेल, पण नक्की बदलू. शंभो, तुमच्या या आरतीनं नित्य नियमाने कृष्णेश्वराची याद येते. आम्ही जणू काही तिथे आहोत असंच वाटतं.
परडी द्या. अखंड सौभाग्यवती भव. वा सुनबाई, आज तुम्ही जिजाबाईंच्याही आधी बाजी मारलीत. शंभू महादेवाला सुद्धा आवडलं. रोज असंच लवकर आवरून येत जा. काय आम्ही नाही काय बाजी मारली, म्हणजे? आम्ही नेहमीच्याच वेळेला आलोय. जिजाबाईंनाच उशीर झाला. अगं बाई, हो का? बघायला हवं. नाही नाही नको, आम्ही तिथूनच आलो ना. त्यांच्या दालनाचं दार बंद होतं. म्हटलं राहू देत. घेऊ देत विश्रांती. आज कोणताही व्यत्यय न येता डाव पुरा करायलाच हवा. हो साहेब. शंभू महादेव यशदेव. काय हो, असे काय पाहता? आऊसाहेब, आज वेगळा आशीर्वाद मिळाला म्हणून आश्चर्य वाटलं. आज वेगळ्या जागी पायावर डोकं ठेवायला आलात ना, म्हणून. म्हणजे नेहमी शंभू महादेवासमोर देवघरात पायावर डोकं ठेवायला येता. आज जागा बदललीत म्हणून वेगळा आशीर्वाद दिला. काही ऐतराज आहे का? आऊसाहेब, म्हणजे आम्ही नेहमीच्याच वेळी जागे झालो होतो, पण म्हटलं दिवस थंडीचे आहेत आणि तुम्हाला गाढ झोप लागली असेल तर. नाही म्हणजे आम्ही आमचा नेहमीचा रपेटीला जाण्याचा शिरस्त सुद्धा पाळणार होतो, पण म्हटलं आम्हालाच एवढी थंडी वाजते तर ते बिचाऱ्या मुक्या जनावरांना किती थंडी वाजत असेल.
अहो, एक काय ते ठरवा. आमच्या कारणामुळे उशीर झाला की जनावरांच्या कारणामुळे? नाही म्हणजे आम्हाला नेमकं कारण कळेल ना, म्हणून. राजे, एवढ्या दौडी करता पण बालपण काही सरलं नाही. आणि खरं सांगू का, तुम्हाला लटकं बोलताच येत नाही. आलात? हो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. डोकं कसं आहे आता? डोकं दुखत होतं म्हणून पडून राहिला होतात ना? राजे, आता हे तिसरं कारण. हे सुद्धा खरं आहे की हेही लटकच? आणि काय हो जिजाबाई, यांचं डोकं दुखत होतं तर मग दूध घेऊन इकडे कशा आला? नाही नाही, ते आम्ही त्यांना दालनीच नेऊन देणार होतो, पण ते हो हो आऊसाहेब, आम्हीच त्यांना तसं सांगितलं होतं. आमचे केस काही उन्हात पांढरे झाले नाहीत. आता बहाणे नको. तुम्ही काही चोरी केलेली नाहीये. पती पत्नी आहात. एखाद दिवशी उशीर झाला तर काही पातक घडलं नाही. आता आम्ही काय सांगतो ते ऐका. मोहिमा संपल्यात, तेव्हा देवदर्शनाला शिखर शिंगणापूरला जा. मनातल्या इच्छा सांगा, पूर्ण होती. पण आऊसाहेब एवढ्या तातडीनं का बोलून घेतलं? आम्ही खूप महत्वाचं काम टाकून आलो. मंबाजीराजे, तुम्ही आता मोठे झालात. आम्ही बोलणं योग्य नाही, पण तुमचं लक्ष नाहीये ते द्या, नाहीतर कुबेर सुद्धा कफल्लक होईल अशी परिस्थिती आली आहे. म्हणजे आपण देऊळगावलाच आहात ना, का नाही? भलतीकडेच वेळ आणि ध्यान खर्ची होतोय. नाही आऊसाहेब, तुम्हाला का असं वाटतंय? फुकटची फौज भरती शिरावर घेतली आहे आणि त्यांना रानात कामावर ठेवलंय. आलंय का कानावर काही? नाही ना? चेहराच सांगतोय तुमचा. म्हणूनच म्हटलं जरा ध्यान द्या, लक्ष ठेवा. आऊसाहेब, आमचं लक्ष आहे. आम्हाला वाटलं तुम्हीच फौज भरती केली. तेवढ्या दयाबुद्धीच्या तुम्हीच आहात. पुरे. आम्ही कशा आहोत ते आम्हाला ठाऊक आहे, तुम्ही सांगू नका. चोर चिलटांना शहाजी राजांनी आसरा दिला. पण आपले संभाजी दारासाहेब इथेच होते ना, त्यांनी मोडता घातला नाही. त्यांचं काय? ते तर शहाजी राजांच्या ओंजळीनेच पाणी पितात आणि आमचं बोलणं साफ धुडकावून लावतात. आम्ही आलं तर चालेल का? तुम्ही केव्हा आलात? आमचं बोलणं केव्हापासून लपून ऐकताय? आणि सुनबाई, एवढं काय महत्वाचं काम काढलं की अशा रीतीने यावं लागलं? आम्ही का लपून ऐकू? आत्ताच आलोय. कशासाठी आलाय ते बोला आणि निघा. जिजाबाई आणि शहाजीराजे कृष्णेश्वराला आणि शिखर शिंगणापूरला जाणार आहेत. आम्ही पण जाऊ का हेच विचारायला आलो होतो. बघितलं मंबाजीराजे, आम्ही आत्ता जे बोललो त्याचा दाखला बघा. ते जोडपं निघालंय आणि संभाजी राजांना सुद्धा जावंसं वाटतंय. नाही नाही, ते काही नाही म्हणाले. आम्हीच विचारतो.
त्यांना तर ठाऊक सुद्धा नाही. फारच मजल गेलीये तुमची सुनबाई. आपल्या स्वारींप्रमाणे तुम्ही त्या जोडप्याच्या नादी लागू नका. आम्ही बजावतोय परिणाम वाईट होतील, आणि जेव्हा ते परिणाम दिसू लागतील तेव्हा वेळ निघून गेली असेल, आणि मग आमचे बोल आठवतील. काही कुठे जायचं नाही, निघा आता. मंबाजीराजे, लक्ष ठेवा. ही भरती केलेली माणसं चोर लुटेरी आहेत. शहाजी राजांसाठी तर काम करत नाहीयेत ना? अहो, काय झालं? तुम्ही रडताय का? नाही, आम्ही नाही रडत आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही हसताय. जा बाई, तुम्ही पण आमची चेष्टा करा. अहो, पण काय झालंय ते तरी सांगाल. काही नाही, आम्हाला सुद्धा देवदर्शनाला यायचं होतं, पण सासूबाई साहेबांनी परवानगीच नाही दिली. एवढंच ना, म्हणून गालावरच्या पुऱ्या फुगल्यात. काय बाई तुम्हाला चेष्टा सुचते? नाही हो. बर, आम्ही परवानगी मिळू. नाही नाही, नको. तो तो प्रयत्न सुद्धा करू नका. आम्हालाच एवढं सुनावलंय, तुम्हालाही बोल ऐकावे लागतील. नकोच. आणि तुम्ही सुद्धा देवदर्शनाला येण्याची परवानगी आम्ही काढली तर मग हसाल. नाही, त्या नाही देणार परवानगी. पैस हा, पैज. बघा, तुम्ही जिंकणारच नाही. तुम्हीच बघा, आम्हीच जिंकू. इतकी वर्ष झाली, पण जिजाबाईंनी सासूबाई साहेबांना ओळखलंच नाही. आमच्याशी पैज लावतात. काय हो, कोणाशी बोलताय? आणि हे पैज वगैरे काय? नाही नाही, काय नाही. तुम्ही बाई आम्हालाच ओरडाल, पण नाही हा, आम्ही काही नाही केलं. त्या जिजाबाईच म्हणत होत्या. जरा नीट कळेल असं स्पष्ट बोलाल. पण मूळ कल्पना आमची नाही, हे आम्ही आधीच सांगतोय. सासूबाई साहेबांनी जिजाबाईंना आणि शहाजीराजांना घृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरला जायला सांगितलं. मग आम्ही पण गेलो सासूबाई साहेबांकडे परवानगी घ्यायला. परवानगी काही दिली नाही, आम्हालाच खडे बोल सुनावले. आता जिजाबाई म्हणतायत की ते आपल्यासाठी परवानगी काढणार आहेत. अहो, पैज लावले आमच्याशी. मग मग काय, आम्हाला तेवढं सुनावलंय, त्यांना किती बोल ऐकावे लागतील बघाच तुम्ही. आणि त्यानं काय होईल? सासूबाई साहेब परवानगी देणारच नाहीत, आम्ही सांगतो ना. बर, मग अहो, आम्ही पैज जिंकू. शंभू महादेवा. काय झालं? काही चुकलं का आमचं? ऐका, तुम्हाला जर देवदर्शनाला जायचंय तर तुम्ही पैज हरली पाहिजे ना. पैज जिंकू असं काय उत्साहानं सांगताय? अय्या हो, ते आमच्या लक्षातच नाही आलं. हे काय, आम्हाला का दिलंय? क्षमा करा काकी साहेब. खर तर सिंदखेडून आल्या आल्या तुम्हाला हे द्यायला हवं होतं, पण ध्यानातून उतरलं. अहो, आमच्या आऊसाहेबांनी खास तुमच्यासाठी ही भेट दिलीये. आमच्याकरता? कशाबद्दल? आम्ही कमी बोल लावावे म्हणून ही बेगमी तर नाही? नाही नाही, अहो, आपल्याबद्दल आमच्या माहेरी खूप वेगळं मत आहे. असं? आम्हाला तरी ऐकू द्या. म्हणजे तिथं आमच्या तीन आऊ काकी साहेब आम्हाला शिस्त लावायला होते.
पण ते वय लहानच होत. सासरी आल्यावर त्यांना असं कोणीतरी अपेक्षित होतं जे माया पण करेल आणि आवश्यक तिथं लगाम खेचून वेग उधळू पण देणार नाही. तुमचं नसलं तरी तुमच्या माहेरी आमच्याबद्दल चांगलं मत आहे तर. आम्हालाही वाटतं काकी साहेब. असं काय म्हणता? मनानं मोकळ्या आहात. आत बाहेर काही ठेवत नाही. जे असेल ते बोलता. त्यात वाईट काय आहे? येऊ? बस एवढंच. अजून काही मागणी नाहीये वाटतं. नाही, आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलो होतो. बाकी काही नाही. आमच्या कानावर आलंय तुम्ही म्हणे देवदर्शनाला जाणार आहात. हो, आम्ही जाणार आहोत हे खरंय. जाऊबाई साहेबांना सुद्धा घेऊन गेलो असतो, पण म्हटलं तुम्हाला आवडणार नाही म्हणून विषय काढला नाही. आम्हाला का नाही आवडणार? देवदर्शनाला जाणार आहात ना मग? पण का कोण जाणे? आम्हाला वाटलं तुम्हाला रुचणार नाही. आम्ही देवदर्शन महत्वाचं मानू का तुमच्या बरोबर जाणार आहेत हे महत्वाचं मानू? आमच्याबद्दल तुम्ही साऱ्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतलाय. आम्ही त्यांना अवश्य परवानगी देऊ. तुम्ही देवदर्शनासाठी फारशा उत्सुक नसाल असं आम्हाला वाटलं होतं. हे काय बाई नव्यानं? तुम्ही काय आम्हाला आज ओळखताय? नाही, पण आता थोडा थोडा बदल होत चाललाय ना. म्हणजे तसा तो प्रत्येकातच होतो, त्यात वावग असं काही नाही. असं? मग आम्हाला तरी कळू दे काय बदल झालाय ते. असं म्हणजे तुमची लढाऊ वृत्ती, त्याचं कौशल्य, रयतेकडे बघण्याची नजर, परिस्थिती बदलण्याचा आग्रह, आणि या सगळ्याच गोष्टी देवभोळेपणाशी सुसंगत नसतात. आम्ही देवभोळ्या नाहीच आहोत. आमची श्रद्धा आंधळी नाही, डोळस आहे. उलट तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाला देवाचा आशीर्वाद मिळावा असं आम्हाला फार वाटतं. मतलब आपल्या माणसांसाठी, आपल्या मुलुखासाठी तुम्ही जे काही करायचं ठरवलंय ना, त्याला देवाचा आशीर्वाद मिळावा असं आम्हाला वाटतं. आणि आपल्या घराण्यात चालत असलेली धार्मिकता आम्हाला वेगळीच उमेद देते. आबासाहेबांनी, काकासाहेबांनी घृष्णेश्वर, शिखर शिंगणापूरला केलेली कामगिरी आठवली ना, तर आमच्या अंगावर उगीचच मुठभर मांस वाढतं. मग तो जीर्णोद्धार असू द्या, खोदलेलं तळं असू द्या, हर एक गोष्टीचा आम्हाला आनंद आणि अभिमानच वाटतो. वा, काय झालं? ऐकून कान तृप्त झाले. चला आता, उद्या सकाळी निघायचंय ना? हो तर. जाऊबाई साहेब आणि संभाजी दादासाहेब सुद्धा येत आहेत. म्हणजे तुम्ही पै जिंकलात तर? अहो, काकी साहेबांबरोबर पै जिंकलात, कमाल आहे. त्याची ना गंमतच झाली. त्या नाहीच म्हणाल्या असत्या, पण मग आम्ही एक युक्ती काढली. तुम्ही म्हणे देवदर्शनाला जाणार आहात. जाऊबाई साहेबांना सुद्धा घेऊन गेलो असतो. आम्ही त्यांना अवश्य परवानगी देऊ. आणि आम्ही जाऊबाई साहेबांशी लावलेली पैस जिंकली.
काकी साहेब, नाराज आहात का? का? नाही म्हणजे तुम्ही फक्त रोखून बघताय, काहीच बोलत नाहीत म्हणून विचारलं. काकी साहेब काय काय वेळेला अशा रोखून बघतात की समोरची वस्तू जळून राख होते का काय असं वाटू लागतं. काय दादासाहेब? पण आता कुठं रागावलेत त्या? सकाळपासून चांगला शेला मी राहतायत. त्या चांगल्याला चांगलं म्हणतात आणि वाईटाला वाईट. उगीच दोन्ही एकत्र करत नाही. जाऊबाई, आज सगळेजण तुमच्याविषयी बोलतायत. काय विशेष? हो ना, आम्ही तेच बघतोय. सगळ्यांना आम्ही कसे दिसतो ते बाहेर येतंय की नाही? कसे मनात राग आहे ते समजतंय. अहो नाही काकी साहेब, असं खरंच काही नाही. जिजाबाई, तुम्ही काही बोलला नाहीत ते? नाही, आम्ही काय बोलू? आम्हाला तर असं झालंय की कधी आम्ही निघतोय. कुठे? म्हणजे तुमच्यापर्यंत अजून काही आलंच नाहीये का? अहो, आम्ही देवदर्शनाला म्हणजे घृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरला जातो. तशी परवानगी आम्हाला थोरल्या सासूबाई साहेबांनी दिली. आणि जाऊबाई साहेब आणि दादासाहेब सुद्धा. ते आम्ही बोलू. जाऊबाई साहेबांनी परवानगी दिली आहे, हे दोघं जात आहेत हे खरं आहे. पण तुमचं मत काहीतरी वेगळं आहे. हेच अपेक्षित आहे. आणखी वेगळं काय असणार? मंबाजी राजेच आम्हाला काय ते ओळखतात. आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतो. दोन्ही एकत्र नाही करत. हो पण काकी साहेब, ते मगाशी पण नंतरचं वाक्य आहे ते पूर्ण करा की. नाही, सगळ्यांचा जीव टांगणीला लागतोय ना, की त्या पण नंतर काय आहे ते काय? संभाजीराजे आणि सुनबाईंना आम्ही जोडीने देवदर्शनाला जाण्याची परवानगी देणारच. का नाकारू? जिजाबाई, हो थांबा. हो हो, पण वेग घ्यायला हवा ना, निघायचं आहे ना. जनाबाई, आम्ही देवदर्शनाला जातो. पूजेची अभिषेकाची तयारी द्या. आणि हो, सासूबाई साहेबांच्या सेवेत इथल्या पूजेत काहीही कमी राहायला नको. या. अहो, पण तुम्ही जमवलत कसं? विषय पैजेचा आहे. आम्ही पैज जिंकलोय हे आधी कबूल करा. हो हो, तुम्ही पैस जिंकलात. अहो, पण हा चमत्कार घडला कसा? इश्श, चमत्कार काय? निर्मलाताई, मुतपाकात आम्ही 8 दिवस तरी असणार नाही. पण आम्ही नाही म्हणून कशात कमी पडायला नको. वाड्यावर पै पाहुणे असणारच. आणि मुख्य म्हणजे सासूबाई साहेबांना परत लक्ष घालावं लागेल असं नका करू. आम्ही जातोय त्याचा भार त्यांना नको. काय? चालू दे. अहो, चमत्कार नाही तर काय? तुम्ही काय त्यांना ओळखत नाही? आम्हाला तर अजूनही खरं वाटत नाहीये. वारा कधी दिशा बदलेल सांगू शकत नाही. जाईपर्यंत काही खरं नाही बघा. आता तुम्ही नको नको ते का बरं मनात आणता? आपण जाणारच या विचाराने तयारी करा ना. पार्वतीबाई,
दुपारच्या थाळ्यानंतर वाळवण फार काळ ठेवूच नका, उचलायला घ्या. अहो आता दिवस लवकर मावळतो, कुरकुरीत वाळवण भरलंच जात नाही. आणि हो, आता 8 रोज तरी हे सारखं सारखं सांगायला आम्ही नसणार, तेव्हा तुमचं तुम्हालाच करायचं आहे. या. काय झपाटा आहे बाई, किती लहान लहान गोष्टी ध्यानात राहतात तुमच्या. आमच्या तर बाई लक्षातच राहत नाही. हे आमच्या थोरल्या आऊसाहेबांकडून आले, त्यांचं बघून बघून आम्ही शिकलो. त्या कारभाराचं बघतात, ते आम्हाला जमेल की नाही माहित नाही, पण त्याच म्हणतात सुरुवात आपल्या वास्तूपासून करावी. चला आवरायला घ्या. संतीबाई, सरपण आणि सारवणं तुमच्यावर आहे. इथं बघा, जमीन रुसायला लागलीये. चला चला. काय शरीफजी राजे, निरोप द्यायला एवढ्या उत्साहानं? अहो नाही दादासाहेब, आम्ही पण निघालोच होत की, म्हणून तयारीनं. हो, पण परवानगी फक्त तुमच्या दादासाहेब आणि वहिनी साहेब यांनाच आहे, तुम्हाला नाही काही? अहो, त्यांना परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्या सावलीला परवानगी मिळालीच की. हो माझी काका म्हणजे वहिनी साहेबांची सावली आणि आम्ही दादासाहेबांची. आता कसं सांगायचं तुम्हाला? हे बघा, त्या जोडप्याला एकट्याला मुळीच नाही हा दादासाहेब, आम्ही बरोबर असणारच. बरं ठीक आहे, आणि काकी साहेबांची परवानगी घ्या. काय दोन्हीही देवस्थानांची यथासांग पूजा करा. मनापासून जे मागाल ते शंभू महादेव तुम्हाला देईल. आऊसाहेब, संभाजी दादासाहेब बघा काय म्हणतायत, दोघांनी एकट्याने जायचं. आम्ही साफ नाकारलं, आम्ही पण जाणार. दोघे एकटे कसे जातील? हळू हळू. आणि कोण दोघे जण? दोघे जण म्हणजे 2 जण ना, मग एकटे कसे असतील? म्हणजे वहिनी साहेब आणि दादासाहेब यांनीच जायचं, आम्ही जायचं नाही असं संभाजी दादासाहेब म्हणाले. आम्ही साफ बजावलं, आम्ही पण जाणारच. ऐकताय ना? आऊसाहेब, शरीफजी कित्येकदा म्हणालेत की आम्ही लक्ष्मण आहोत, मग त्यांना घेतल्याशिवाय जाऊ का? हा, आता कसं म्हणालात? मंबाजी काका, आपण पण जाणार बर का? मंबाजी दादासाहेब, आम्ही निघालो बर का? सुनबाई, कोणी कुठेही धावलं तरी तुम्ही लगेच धावू नका. जरा मर्यादा सांभाळून वागा. चला. जिजाबाई, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही दिलेल्या शेलाच्या बदल्यात आम्ही परवानगी दिली? मग तुम्ही आम्हाला अजिबात ओळखत नाही. तुम्ही देवदर्शन घेऊन या, आपण आल्यावर बघू. निघा. सगळेजण भरभरून कौतुक करत होते तुमचं. खाई त्याला खाऊ खावी. त्यांना वाटलं आम्हाला काही कळत नाहीये म्हणून, पण तसं नाहीये. आम्हाला सगळ्यांची हुशारी चालाकी समजते. अहो असं काय बोलता? सगळेजण तुमचं कौतुक सांडत होते असं म्हणतोय आम्ही, आणि तुम्ही भलताच अर्थ काढताय. आम्ही त्याच बद्दल म्हणतोय. कुणी काही उगाच बोलत नव्हतं. आम्ही सुनबाईंना देवदर्शनाला जायचं नाही असं स्पष्ट सांगितल्यावर जिजाबाईंनी मुद्दामून हा शेला दिला. काय तर म्हणे माहेरून आलाय. मूळ हेतू आमच्याकडून बोलता बोलता परवानगी घेणं हाच होता. ह्याला चालाकी म्हणतात. पण तुम्ही मोठ्या मनानं परवानगी दिलीत ना. ती परवानगी जिजाबाईंनी पैसे जिंकावी म्हणून नाही,
तर आमच्या सुनबाईंना देवदर्शनाचं समाधान मिळावं म्हणून दिलं. वा, याला म्हणतात मोठ्यानं मोठेपण घेणं. आपलं मागणं महादेवा पुढे मांडा. तुमचं समाधान झालं की बाहेर या, आम्ही बाहेर थांबू. हे शंभू महादेवा, आम्ही तुमच्याकडे काहीच कौल मागणार नाही. तुम्ही आम्हाला न मागतात सगळं काही दिले, आणि तरीही देणार असाल तर रयतेसाठी द्या. रयतेच्या सुखात साखर घाल. काय मागता एवढं? आमच्या हातून सुद्धा आपल्याप्रमाणेच रयतेच्या भल्याचं काही कार्य घडू दे. रयतेच्या भल्यासाठी आशीर्वाद मागितले. तुम्ही? आम्ही भल्या रयतेसाठी आशीर्वाद. म्हणजे रयतेचं भलं करणाऱ्या राजाची रयत सुद्धा भलीच असायला हवी. नाहीतर राजानं कितीही केलं तरी ते पुरं पडणार कसं? चला, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आम्हाला इथून बाहेरच पडावं असं वाटत नाही. आजवर चांगलं झालं, या पुढेही चांगलंच होईल असा आशीर्वाद द्या. चिंता करू नका. शंभू महादेव कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. आमची काही स्वप्न आहेत. होय, आम्ही ती पाहिली आहेत राणी साहेबांच्या डोळ्यात. एक दिवस ती प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना तोवर राणीसाहेब स्वस्थ बसणार नाही. वेळ लागेल, पण उशक्काल होणार नक्कीच. जा. पाणी बघा ना कोणीतरी. जा. हिजा जा. जा, काय होतं? डोळे उघडा जिजा. नर्मदाबाई, अहो ही कसली गडबड? माघारी आलेत ते. एवढं घाबरायला काय झालंय? काही दगाफटका झालाय का? ते बघा. अगो बाई, अहो या या. काय झालं? शिखर शिंगणापूरला गेला होतात ना? जाणं रहित केलं.
का? जिजाबाईंची तब्येत बिघडली ना. अगं बाई, गोमाजी, राजवैद्यांना ताबडतोब बोलावलंय म्हणून सांगा. जरा थांबा, आधी ऐकून तर घेऊ. आम्हाला त्यांचा चेहरा काहीतरी वेगळाच वाटतोय. हा हा, अगं बाई, आत्ता आलं आमच्या लक्षात. अहो, काय लक्षात आलं? किती वेळ खाताय? इथवर कसे आलो ठाऊक आहे ना. अहो, सारखी सारखी घेरी येत होती तेव्हाच आमच्या ध्यानात यायला हवं होतं, पण आम्ही बाई घाबरूनच गेलो. तुम्ही ना जरा नादिष्टच आहात. घडाघडा बोला बघू. त्यांना नीट घोड्यावर बसता सुद्धा येत नव्हतं. मेण्याची व्यवस्था केली, पण त्यातही त्यांना बरं वाटत नव्हतं. आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो ते ठिकाण आपल्या वाड्यापासूनही दूर होतं. आणि त्यात आम्ही थांबत थांबत आलो म्हणून काळो काही झाला. जिजाबाई, काही खाल्लंय का? नाही ना, काही खाल्लं तरी लगेच उलटून पडत होतं बघा. वाचताय काय? हे चांगलंय की वाईट? संभाजीराजे, चांगलं आहे का वाईट आहे हे तुम्हाला अजून कळलंच नाहीये ना. आऊसाहेब, काय झालंय? आम्हाला सांगा ना. गोमाजी, राजवैद्यांना आज रात्री नको, उद्या यायला सांगा. म्हणजे आता बोलवायचंच नाहीये? शहाजीराजे, अहो तुम्ही आबासाहेब होणार आता. खरंच? आता सासूबाई साहेब म्हणतात म्हणजे तसंच असावं. असावं? असावं म्हणजे? साबाई, अहो, कळू तरी देत. आता आम्हाला तरी नेमकं कुठं ठाऊक आहे? आमची ही पहिलीच वेळ आहे. वहिनी साहेबांची तब्येत कशी आहे आता? फारच काळजी वाटून राहिली हो. अहो, अजून बराच वेळ आहे, फार अवकाश आहे. हे कैलास राणा,
तुझी कृपा दृष्टी आहे म्हणून हा आनंद आहे. तुझी कृपा अशीच राहू दे. सुनबाई, सगळ्यांचं तोंड गोड करा. हो. वहिनी साहेब, असं एक एक काय देताय? चांगला मूडभर द्या की. घ्या. हा. पुरे. आऊसाहेब, सिंदखेडला कळवायला हवं ना. तिकडे साखरेची थैलीच पाठव. हो, पण एवढ्यात नको. जरा थांबा, उगीच घाई करू नका. योग्य वेळ आली की जाऊबाई कळवतील. पण का? आता का, कशासाठी असे प्रश्न कशाला? आम्ही सांगतो ते पुरेसं नाहीये का? जाऊबाई, आम्ही काही चुकीचं बोललो का? पण राजांचं तोंडुकीच पडलं ना, आणि कारण नसताना कशाला अडवायचं? दारासाहेब, आऊसाहेब म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असतं. असं प्रत्येक वेळी त्यांना बोलणं बरं नाही. विषय उगाचच कुठून कुठे चाललाय. राजे, आम्ही सांगतो त्यात लपवण्यासारखं काही नसतं. पण पूर्वीचे लोक उशिरा यासाठी सांगायचे की दोघांचीही तब्येत जपावी लागते म्हणून. दोघांची म्हणजे आम्ही आणि अहो, तुम्ही कुठे आलात? बाळाची आणि बाळाच्या आईची. त्यांना नजर लागू नये, चर्चा होऊ नये म्हणून उशिरा सांगायचं. आणि आपल्या जिजा म्हणजे सगळ्यांना हेवा वाटावा आशा आहे. कुणाचीही नजर लागते. आणि हो, जिजाबाई, आता हुंदडणं पुरेच. उगाच तलवार फिरवत बसू नका. हा शेला आता तुम्हीच ठेवा. का? अहो, यात तुमच्या आऊसाहेबांची ऊब आहे. तुम्हाला बरं वाटेल. अहो, हो हो, अहो गोमज काका, दामान काय आज काय कुठं मोहीम आहे का शिकारीला जायची तयारी? गाबडीच्या डोसक्यात काय भरले तुझे का? एवढं बी उमगन होय. आता बाळराजा येणार, त्यांना भाला, तलवार, लाठीकाठी, दांडपट्टा कोण शिकविणार? मॅच ना. मग माझी तयारी कशी चोख असाय पाहिजे. अहो पर गोमाजी काका, बाळराजा तलवार हातात घ्यायला अजून 5-7 पावसाळा जात्या. तुम्ही आत्ताच तयारी करताय? उगा आडवा येऊ नको सा. 6-7 पावसाळा लागतील तर मी त्यानंतर तयारी करू वय. हा, आपल्या वयाला काय बांध आहे का नाही? ते वाढेल का कमी होईल? अहो मग वाढ नका, त्याला का होतंय? उगा म्हातारा शिकवाय ठेवला असं वयानं ग. असंय वय. अहो पण वय वाढले सांगायला 5-7 पावसाळा कशाला? मी आता बी सांगतो की. अंग त्याची माझं वय वाढलंय. जा वाला घेऊन ये आणि ये रिंग ना. नको नको, अहो तुमची काळजी वाटते मला. उगा तुम्हाला काय व्हायचं? खरा मर्द असशील ना तर भाला घेशील आणि रिंगणात येशील. बघा. हा हा, चालतंय.
जिजाबाई ऐका ना, तुम्हाला काय खावंसं वाटतंय? चिंचा, बोर, आवळे, खारवलेले की कैऱ्या? साऊबाई साहेब, आम्हाला तर वाटतं हे सगळं आम्हाला नाही, तुम्हालाच खावंसं वाटतं. हो, नाही नाही, आम्हाला नाही. तुम्हाला सांगता सांगता आमच्याच तोंडाला पाणी सुटलंय खरंच. पण तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय खायचंय? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नामे वरानने इति श्री बुध कौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम्. तुम्हाला काय हवंय ना, फक्त नाव घ्या, आम्ही ती गोष्ट हजर करू. गोड सांगा, तिखट सांगा, आंबट सांगा का तुरट सांगा. जाऊबाई साहेब, असं काही नाहीये, आम्ही आपण म्हणून सांगू ना. तुम्ही जितकं सांगताय ना तितकं आम्हाला कसं तरी होतंय. का? आम्ही आणून देणार नाही असं वाटलं की काय? हो नाही हो, तुम्ही आमची हौस पुरवालच, आम्हाला खात्रीच आहे त्याची. पण ते सांभाळून. जिजाबाई उलट्यांमुळे फार बेजार झाल्यात बघा. हा अंगारा घ्या. अभद्र अमंगळ गोष्टींपासून तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या रक्षणासाठी. आम्हालाही लावा ना. घ्या. सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने लावायचा. हं? अहो तुम्ही का रडताय? बोल नाही लावले त्यांनी. हो ना सासूबाई साहेब? जिजा, तुमच्या आऊंची आठवण आली का? आम्हालाही तुम्ही आऊच मानता ना? सुनबाई, आता तुम्हीच समजावा या छोट्या जिजांना. त्यांना म्हणावं, असं रडल्या तर गर्भावर सुद्धा रडण्याचे संस्कार होतील. सासूबाई साहेब, तुम्हाला ना नेमकं कळतं कुठली कळ दाबायची ते. अहो त्रास होणारच, पण गृहीत धरला ना तर जरा कमी होईल. विश्रांती घ्या आता. आम्ही येतो. आम्ही येतो. काय म्हणताय राजे? कुठे काय, काही नाही. बर, आता इथे असाल तेव्हा जास्तीत जास्त वेळ जिजाबाईंना द्या. हो, आता तुम्ही म्हणताय तर तसंच करतो. आम्ही म्हणालो नसतो तर? अहो साहेब, तुम्ही म्हणता तसंच वागतो ना आम्ही. बर बर, बाकीचे सगळे त्यांची काळजी घेतीलच, पण तुम्ही त्यांच्या बरोबर असलात तर त्यांना निश्चिंत वाटेल. तुमचा सहवास त्यांना निश्चिंत करेल आणि गर्भाची वाढ परिणामी चांगली होईल. गर्भसंस्कार
असं काही असतं ना? ते सगळं होईलच, पण बाळाच्या अवनी चांगल्या मनस्थितीत असणं, आनंदी असणं, निश्चिंत असणं महत्वाचं आहे. तो मोठा गर्भसंस्कार आहे आणि तुम्ही नुसतं जवळ असण्यानेही हे साध्य होईल. काय हो, आम्ही तिथेच जातोय. त्या आनंदात राहतील हेच आम्ही बघू. येतो आम्ही. राजे, आता तुम्ही आबासाहेब होणार, तेव्हा मोठे व्हा. हो हो आऊसाहेब. मोठे झालात म्हणजे तुम्हाला उमगेल. फुलं कितीही लपवली तरी सुवास लपवता येत नाही. ज्यावेळी आम्ही या जगात आलो ना, तेव्हा म्हणतात आऊसाहेब आणि आबासाहेबांनी रेणुका मातेला नवस केला होता. तेव्हा 4 भावंडांच्या पाठीवर आम्ही आलो. आता आमच्या पोटी कोण येणार कोण जाणे. पण मुलगा असो किंवा मुलगी, 2 गोष्टी आम्ही त्याला शिकवणारच. एक, मुलखातल्या रयतेचा कैवार, आणि दुसरं, त्यासाठी हाती तलवार. मोगऱ्याचा सुगंध, अय्या, तुम्ही कधी आलात? बाळाच्या हाती समशेर देत होतात तेव्हा. आणि काय हो, आता समशेरीशी बोलण्याची आवश्यकता नाही. मग होणाऱ्या बाळाशी बोलू शकता. फुलं घ्या. हा, आणि ती समशेर आमच्याकडे द्या. आज्ञा असावी. कसली आज्ञा? कसलीही. आम्हाला आऊसाहेबांनी सांगितलंय की सदैव सेवेत तैनात राहा, जिजाबाईंच्या जवळ राहा. इश्श. अच्छा, म्हणजे सासूबाई साहेबांच्या सांगण्यावरून सेवेत आहात होय? नाही नाही, तुमच्या सेवेत नाही, बाळाच्या सेवेत. हा, आणि तुम्हाला तर ठाऊक आहे, आम्ही आमच्या आऊसाहेबांचा शब्द खाली पडू देत नाही. हो हो, समजलं. म्हणजे स्वारी आमच्यासाठी नाही, तर होणाऱ्या बाळासाठी आहे. बोला, काय काय शिकू? तुम्हाला येणाऱ्या सगळ्या भाषा शिकवा. मोहिमा, युद्धकला, दरबारी डावपेच, घोडसवारी, सगळं सगळं. हो हो हो, सारं सारं शिकवतो. आणि त्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. आणखीन काही? बुद्धिबळ शिकवा. अय्या हो, आज राहिलेला डाव पूर्ण करायचा? नाही, नको. सटवाईनं जरी अगदी आमच्या कपाळावर लढाईच लिहिली असली तरी आज हा लढाईचा खेळ नको.
अगदी पटावरच्या लढाईचा सुद्धा नको. तुम्ही दुसरं काही सांगा, आम्ही हजर आहोत. अगं बाई, आज स्वारी भलतीच खुशीत आहे म्हणायची. हो तर, कारण आज नियतीच्या इच्छेमुळेच आम्ही तुमच्या जवळ आहोत. पुढच्या खेपेला किंवा खेपांना चला. ऐका तरी, पुढच्या खेपेला किंवा खेपांना आम्ही तुमच्या जवळ असूच, ह्याची काय शाश्वती? तेव्हाचं तेव्हा पाहता येईल. शंभू महादेवाच्या कृपेनं आज तुम्ही जवळ आहात ना, मग दूर होण्याचा विचारही नको. आणि आमच्या मनात तुम्ही सदैव असणार आहात. मग आणखी दुसरं काय हवंय?